मद्यधुंद बस वाहकास प्रवाशांनी शिकवला धडा। मद्यपान केलेल्या वाहकास प्रवाशांनी दिला चोप। एका एसटी बस वाहकाने चक्क मद्यपान करून कर्तव्यावर बसमध्येच धिंगाणा घातल्याने त्या वाहकास संतप्त प्रवाशांनी चोप दिल्याची घटना मूर्तिजापूर येथील शासकीय विश्रामगृह नजीक अकोला नाक्याजवळ घडली। महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या वतीने नेहमीच एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास हे घोषवाक्य बोललं जातं। मात्र या घोषवाक्याची अवहेलना करण्याचे कृत्य महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एका कर्मचाऱ्याने केल्याने सर्वत्र चर्चेला वाव फुटले। एसटी महामंडळाच्या वनी आगाराच्या विकास मारुती राठोड नामक एका वाहकाने चक्क कर्तव्यावर असतानाच मद्यधुंद अवस्थेत प्रवाशांसोबत गैरवर्तवणूक केल्याने त्या वाहकास प्रवाशांनी मूर्तिजापूर येथे बस येता चांगलाच धडा शिकवलाय। सविस्तर असे की वनी आगाराची बस क्रमांक MH 405647 चा बस वाहक कंडक्टर याने मद्यपान करून बसमध्ये प्रवाशांकडून तिकिटांच्या नावावर पैसे घेऊन चक्क प्रवाशांना तिकीटच न दिल्याची गांभीर्यजनक घटना घडली। सदर वाहकास प्रवाशांनी आपल्या तिकिटाची व बाकी उरलेल्या पैशाची मागणी केली असता वाहक विकास राठोड याने प्रवाशांसोबत जा नाही मिळणार तिकीट व पैसे असे उद्धटपणे बोलत गैरवर्तणूक केल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी अखेर मूर्तिजापूर येथील शासकीय विश्रामगृह नजीकच्या अकोला नाक्यावर बस थांबवून चांगला चोप दिल्याने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यावर पुन्हा एकदा एक वेळ प्रश्न उभा राहत आहे। विशेष म्हणजे बसमधील प्रवाशांनी मूर्तिजापूर इथे बस येताच मूर्तिजापूर आगार प्रमुख हेमंत हरिभाऊ चांदोरकर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर याची दखल घेण्याऐवजी आपल्या कर्मचाऱ्यास पदराआड घालण्याचे प्रकार मूर्तिजापूर आगारातील कर्मचाऱ्यांकडून होत होते। मात्र येथील काही जागृत समाजसेवकांनी यावर आवाज उठवला असता मूर्तिजापूर आगार प्रमुख हेमंत चांदोरकर यांनी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन येथे त्या वाहकाविरोधात तक्रार नोंदवून त्या वाहकाची वैद्यकीय तपासणी केली असता त्याने मद्यपान केल्याचं निष्पन्न झालं। यावरून शहर पोलिसांनी वनी आगाराच्या वाहकाविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस करत आहेत। प्रतिनिधी सिद्धार्थ तायडेसह ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, सूर्या मराठी न्यूज, अकोला। बसमधील वाहक हे मद्यधुंद अवस्थेमध्ये बसमध्ये असलेल्या प्रवाशांना काही जणांना तिकीट दिले, काही जणांना तिकीट दिले नाही आणि काही जणांचे पैसे परत केले नाही असं आम्हाला दूरध्वनीवरून माहिती मिळाली। त्यानुसार आम्ही बसला बस स्टँडवर जाण्याच्या आधी अडवून त्यामधील प्रवाशांना एक पर्यायी बसमध्ये त्यांची व्यवस्था करून मार्गस्थ केलेले आहे। तशीच जो वाहक आहे मद्यधुंद अवस्थेत त्यांना पोलीस स्टेशन मध्ये जमा करून त्याच्यावरती FIR नोंदवून पुढील कारवाई सुरू आहे। तुम्ही कुठून आले? मी कारंजन बसलो। काय झालं? कारंजन बसलो, 120 रुपये दिले। एक लेडीज महिलक्ष्मी मी दोघ जण दीड तिकीट 120 रुपये दिले, झाले म्हणे बरोबर। पैसे तिकीट काही दिलं नाही। तिकीट दिलं नाही, तिकीट नाही। कोणती गाडी? हे आता गेली काय करणार? कोणी आहे कोणा? कुठून आले तुम्ही? मी खेळून बसलो। अच्छा, हाँ, किती रुपये दिले तुम्ही? 20 रुपये दिले, 10 रुपये त्याने वापस दिले। पहिले म्हणे पैसेच नाही म्हणे, मग 10 रुपये वापस दिले आणि तिकीट दिले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।